कोणे एके काळी 3 अस्वल होती. बाबा अस्वल, आई अस्वल आणि बाळ अस्वल. ती जंगलात एका छोट्या घरात राहत होती. आणि एक लहान मुलगी होती जिचं नाव गोल्डीलॉक्स होतं, जे आपल्या कुटुंबासोबत राहत असे. एके दिवशी सकाळी गोल्डीलॉक्स खेळत होती आणि खेळता खेळता ती जंगलामध्ये शिरली. त्या दिवशी सकाळी न्याहारीसाठी अस्वलाने लापशी बनवली होती. लापशी खूप गरम होती, म्हणून त्याने जंगलामध्ये फेरफटका मारून येण्याचं ठरवलं. इकडे जंगलातून चालता चालता गोल्डीलॉक्स घराजवळ आली, ज्याचं दार खूप मोठं होतं. ती आत जाण्यासाठी खूप आतुर झाली होती. ती पुढे गेली आणि तिनं दरवाजा ठोठावला. हॅलो, कोणी आहे का तिकडे? कोणीच उत्तर दिलं नाही, म्हणून ती दरवाजातून आत गेली. तिने टेबल पाहिलं. तिथे टेबलवर लापशीच्या 3 वाट्या होत्या. गोल्डीलॉक्सला खूप भूक लागली होती. लापशीचा वास खूप छान येतोय. मी ना थोडंसं खाऊन घेते. ती पहिल्या वाटीपाशी गेली आणि तिने लापशीची चव घेतली. ही लापशी खूप गरम आहे. माझी जीभ भाजली. असं म्हणून मग तिने दुसऱ्या वाटीतील लापशी खाल्ली. ही लापशी तर खूप थंड आहे. आता तिने शेवटच्या वाटीतील लापशी खाल्ली. ही लापशी अगदी योग्य आहे. असं आनंदाने म्हणून तिने त्या वाटीतील लापशी संपवून टाकली. न्याहारी केल्यानंतर तिला थोडं आळसावल्यासारखं वाटू लागलं, म्हणून ती बैठकीच्या खोलीत आली तर तिला तिथे 3 खुर्च्या दिसल्या. गोल्डीलॉक्स पायांना आराम देण्यासाठी पहिल्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची खूप मोठी आहे. मग ती दुसऱ्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची सुद्धा खूप मोठी आहे. मग त्यानंतर ती शेवटच्या छोट्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची अगदी बरोबर आहे. पण ती त्या खुर्चीवर बसता क्षणी खुर्ची मोडली. गोल्डीलॉक्स आता खूप थकली होती. तिला आराम करण्यासाठी जागा सापडत नव्हती, म्हणून तिने वर झोपण्याच्या खोलीत जाण्याचं ठरवलं. ती पहिल्या गादीवर झोपली. ही गादी माझ्यासाठी खूप कठीण आहे. मग ती दुसऱ्या गादीवर झोपली. ही गादी खूपच मऊ आहे. मग ती तिसऱ्या गादीवर झोपली. ही गादी अगदी बरोबर आहे. ती झोपलेली असतानाच 3ही अस्वल घरी परत आली. कोणीतरी माझी लापशी खाऊन टाकली आहे. बाबा अस्वलाने गर्जना केली. कोणीतरी माझी ही लापशी खाऊन टाकली आहे. कोणीतरी माझी लापशी खाल्ली आणि संपवून टाकली आहे. कोणीतरी माझ्या खुर्चीवर बसलेला दिसतंय. कोणीतरी माझ्याही खुर्चीवर बसलेलं दिसतंय. कोणीतरी माझ्याही खुर्चीवर बसलं होतं आणि तिचे तुकडे केले. मग त्यांनी आणखी काही गडबड आहे का हे पाहण्याचं ठरवलं. जेव्हा ते वर झोपण्याच्या खोलीमध्ये गेले तेव्हा बाबा अस्वलाने गर्जना केली. कोणीतरी माझ्या अंथरुणात झोपलं होतं वाटतं. कोणीतरी माझ्याही अंथरुणात झोपलं होतं वाटतं. कोणीतरी माझ्या अंथरुणात झोपलंय आणि तो मनुष्य आहे आणि ती अजूनही तिथेच आहे. असं बाळ अस्वल घाबरून म्हणालं. 3ही अस्वल जशी तिच्या जवळ गेली, गोल्डीलॉक्स जागी झाली. तिने पटकन उडी मारली आणि जिन्याकडे धाव घेतली. दरवाजा उघडला आणि जंगलामध्ये पळत सुटली.
आणि मग ती पुन्हा परत कधीच आली नाही.